राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातल्या कराडमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता मिश्किल टोला लगावला। आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, ते सारखे टीव्हीवर बोलत असतात, तसे काही प्रदर्शनात असेल तर सांगा, असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावलाय। सूचनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे। इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे। इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। कराडमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडीतून प्रवास केला। यावेळी फडणवीसांच्या सोबत खासदार उदयनराजे भोसले होते। या दरम्यान फडणवीसांनी हातात कासरा घेतला, त्यावरून उदयनराजेंनी एक सूचक विधान केलं। ही तर फक्त सुरुवात आहे, राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे। आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्रित येऊन आम्ही 45 नाही तर 48 जागा घेऊ, असं उदयनराजे म्हणाले। यावेळी उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली। या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा ज्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे, आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच। हे बोलत असताना कधी कधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात। येताना मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला, मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे। भविष्य काळात तुम्हाला त्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे, ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आता ठाकरे गटानं धाव घेतली आहे। 22 जानेवारीला या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे एक प्रकारे आता या सगळ्या प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात या संदर्भात काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्या अध्यक्षांच्या निर्णयाच्या नंतर ठाकरे गटानं आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि उबाठा गट आता सुप्रीम कोर्टात गेलेला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टातच याच्याबद्दलची सुनावणी होणार आहे। खरं तर सुप्रीम कोर्टानंच हा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात दिलेला होता आणि अध्यक्षांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यावा असं सांगितलेलं होतं। अखेर अध्यक्षांनी निर्णय घेतला, जो ठाकरे गटाच्या विरोधात गेलेला आहे, उबाठा गटाच्या विरोधात गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय।